Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज आहे प्रबोधिनी एकादशी. तर हिंदू संस्कृतीनुसार आजच्या दिवसापासून लग्नांची सुरुवात होते आणि आजच्या दिवशी तुलसी विवाह सुद्धा खूप जल्लोषामध्ये साजरा केला जातो. यामध्ये विष्णू आणि तुलसीचं लग्न केलं जातं. तर सुरुवातीला मी तुळशीजवळ दिवा लावून घेतला, त्याचबरोबर देवपूजासुद्धा करून घेतली. आणि ही आहे त्याच्या 2 दिवसापूर्वीची क्लिप, जेव्हा गावावरून आम्ही चक्क 10 दिवसानंतर आलो. यावेळी तर तुळशी जी होती ती पूर्ण सुकून गेली होती, म्हणून मी नवीन तुळशीचे रोप त्या दिवशी लावले. दुसऱ्या दिवशी संडे होता, तर संडेला त्या तुळशीला हात लावता येणार नाही, म्हणून मी सॅटर्डेलाच रात्रीला तुळस लावून घेतली. आणि आज मला तुळशीचे लग्न लावायचे होते, म्हणून त्यासाठी मी सुरुवातीला सामान आणायला गेले. सोबत रुद्रांशसुद्धा होता, त्यामुळं काही शूट जास्त करू शकले नाही. तर तिथनं मी आवळा, चिंच, बोर, त्याचबरोबर फुलं आणि ऊस घेऊन आले. ॲक्च्युली आमच्याकडे ज्वारीचे धांडे वापरतात या दिवशी, म्हणजे 5 ज्वारीचे धांडे वरती ठेवतात तुळशीच्या, म्हणजे ॲज अ मंडप म्हणून. तर इथे ते मिळत नव्हते, पण मी ऊस घेऊन आले. इथे ऊस ठेवला जातो आणि संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर मी तुळशीच्या तयारीला लागले. सोबतच तुम्हाला रुद्रांचासुद्धा आवाज येत असेल, तोसुद्धा व्हॉइसवर देत आहे. तर सुरुवातीला मी तुलसी विवाहासाठी थोडंफार डेकोरेशन करायचं ठरवलं आणि रुद्रांशला घेऊन सोबत काही पण करायचं म्हटलं तर खूप मोठा टास्क असतो. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये करायचं असतं. तर सुरुवातीला मी लाईटिंग जी आहे ती प्रॉपर सेटअप करून घेतलं, जिथे मला तुलसी विवाहाचं पूर्ण डेकोरेशन करायचं होतं. त्यानंतर पाट ठेवून घेतला आणि इथे मी आता तुलसी आणि बाकी पूजा मांडणार आहे. सोबतच मी रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि पाटावरच छान डिझाईन होती, त्यामुळे त्यावर वस्त्र न टाकता डायरेक्टली त्यावरच मी तुळशी ठेवली आणि रांगोळी काढायला घेतली. तर आमच्याकडे तुळशीच्या लग्नाच्या वेळेला बोर भाजी आवळा आणि कृष्णदेव सावळा अशी एक म्हण लिहिली जाते. ती मी रांगोळीद्वारे तुळशीसमोर इथे काढली. तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढून घेतली आणि जो ऊस होता तो अशा पद्धतीने तुळशीच्या मागे तिथे लावला. तर सुरुवातीला ही बेसिक तयारी मी करून घेतली आणि त्यानंतर कुकिंग वगैरे आटोपलं आणि नंतर तुळशीला सजावट करायला सुरुवात केली.
तर तुळशी छोटी असल्यामुळं आणि मी नुकतंच लावली असल्यामुळं त्यावर जास्त वेट मी ठेवू शकत नव्हते. त्यामुळं जेवढं लाईट मला तिथे सजवता येईल तेवढं मी सजवायचा प्रयत्न केला. आणि रुद्रांशला घेऊन करायचं म्हटलं तर जेवढं फास्ट करता येईल आणि जेवढं सिंपल पद्धतीने करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न केला. कारण की ते किती वेळ राहील याची पण गॅरंटी नव्हती. आणि रुद्रांशचं मध्ये मध्ये सुरू होतं की रांगोळी कशी मोडता येईल ती. त्यानंतर मी तू मातेला छानपैकी तिथे चुनरी ओढली आणि कृष्णाला छानपैकी स्नान घालून ड्रेस आणि फेटा घालून तयार केलं. आणि तुलसी मातेला जास्त वेट होऊ नये म्हणून मी बँगल्ससुद्धा एक हिरवी बांगडी त्यामध्ये ठेवली. आणि जे काही शृंगार आहे तो मी नंतर त्याच्या कुंडीला तिथे लावला. आणि त्यानंतर मी लग्नपत्रिका बनवायला सुरुवात केली. तर आमच्याकडे तुळशीच्या मागे एक लग्नपत्रिकासुद्धा लावली जाते. तर मला जेवढं माहिती आहे त्यानुसार मी इथे एक सिंपल लग्नपत्रिका इथे तयार केली. आणि इथेसुद्धा आता रुद्रांशला पण काहीतरी मी जे करणार ते करायचं असतं. शेवटी त्यालासुद्धा मला एक स्केच पेन आणि सेम पेज द्यावं लागलं. त्यावेळेला तो कुठे स्वतःचं काढायला तयार झाला. नाहीतर त्याला त्याच मी ज्या पेजवर लिहत होते त्यावरच त्याला लिहायचं होतं. तर इथे मी असं सूर्य आणि चंद्र काढून घेतले सुरुवातीला. त्यानंतर एक डोली काढली, त्यामध्ये एक नवरीसुद्धा काढली आणि सोबत जी डोली उचलणारी माणसं ती पण त्यामध्ये मी काढली. आणि इथे एक कॉमेडी आयटम झाला. रुद्रांशला बघता बघता मी घोडा काढायच्या ऐवजी गायचंच तिथे काढल्या गेली. कारण की घोड्याची मान उंच घ्यायची होती. तर मी ती ठेंगणी घेतल्यामुळं ते पुरेपूर गाय और बैलाचं लूक तिथे येत होतं. तर तरी त्याला घोड्यामध्ये कन्वर्ट करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी परत दुसरी पत्रिका बनवायला घ्यायची आणि त्यावर सर्व काढायचं. म्हणून जे आहे त्यालाच मी घोड्याचं रूप द्यायचा प्रयत्न केला. आता तो कोणता प्राणी बनला तो मला पण कळत नव्हता. पण अशा पद्धतीनं मी एक घोडा बनवला आणि अशी ही पत्रिका तयार झाली. आणि ही पत्रिका मी तुलसीच्या मागे तिथे स्टिक केली. आणि हे सुरुवातीचं डेकोरेशन मी इथे केलं. त्यानंतर हार बनवायला घेतले. तर विष्णूला म्हणजेच कृष्णाला आणि तुलसी मातेसाठी मी 2 हार बनवले. आणि हे आहे फायनल लुक. अशा पद्धतीने मी तुलसी विवाहाची इथे तयारी केली होती. तर कशी वाटली तुम्हाला हे डेकोरेशन मला नक्की सांगा. त्यानंतर आशिष ऑफिसवरनं आले आणि आम्ही नंतर तुळशीच्या लग्नाला सुरुवात केली.
मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर आरती करून घेतली, त्यानंतर कापूर लावला आणि अशा पद्धतीने आम्ही तुलसी विवाह इथे पार पाडला. आणि सोबतच आज रुद्रांचा बड्डेसुद्धा होता. आजची डेट होती 14 नोव्हेंबर. तर रुद्रांचा सिम्पल बड्डे आम्ही आज सेलिब्रेट केला आणि सॅटर्डेला म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याचं बड्डे सेलिब्रेशन पार्टीसुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर त्या दिवशी भरपूर लेट झालं होतं म्हणून आम्ही सिम्पलच्याच कपड्यांवर त्याला मी जस्ट औक्षवान केलं आणि केक कटच्युअल जो बड्डे सेलिब्रेशनचा व्लॉग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर तुम्हा सर्वांचे भरभरून आशीर्वाद असेच माझ्या मुलावर असू द्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रुद्राज, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. तर यासोबतच मी रुद्रांच्या फर्स्ट बड्डेचे सुद्धा पिक्स तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर अशा पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेशन आणि तुलसी विवाह आज पार पाडला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.